नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 25 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भीमा कृषी पशु आणि पक्षी प्रदर्शनाला होतीये उद्या शुक्रवारपासून सुरुवात. प्रदर्शनाचं खास आकर्षण हरियाणा चॅम्पियन गोल्ड 2 हा 10 कोटी रुपयांचा रेडा. 4 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग. नाट्य महोत्सवासाठी स्थानिक नाट्य कलाकारांना अर्ज सादर करण्यास मिळाली मुदतवाढ. 1 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज. मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती. लोकशाहीला सक्षम करण्यासाठी तरुणांनी मतदान नोंदणी करावी. माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांचं प्रतिपादन. कोवाड महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार नोंदणी दिनी विविध कार्यक्रम. हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात 1.5 कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ. रेखाताई हत्तरकी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजनमधून मिळाला निधी. रस्ता काँक्रिटीकरण डांबरीकरणासह शाळा दुरुस्ती कामाचा आहे समावेश. दाटे येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल विद्यार्थ्यांनी केली पारायण परिसराची स्वच्छता. धार्मिक कार्यात विद्यार्थ्यांच्या सहभागाने स्फूर्ती वाढली. श्रमप्रतिष्ठा मूल्य आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं गरजेचं असल्याचं डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी मांडलं मत. देशपांडे हॉस्पिटलच्या वतीनं गिजवणे इथं करण्यात आलंय मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन. 28 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महालक्ष्मी मंदिरासमोर होणार शिबिर. सर्व प्रकारच्या हाडांच्या आजाराची होणार मोफत तपासणी. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सुजोक हॉस्पिटलमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी. सर्व प्रकारच्या समस्यांवर ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरद्वारे करता येणार इलाज. 1 दिवसीय मोफत शिबिराचा लाभ घेण्याचं करण्यात आलंय आवाहन.